नमस्कार, मी विजय बारसकर आणि आपण पाहता नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. नेर तालुक्यातील मांगला देवीचे रहिवासी नारायणराव ढगे 75 वर्षीय म्हाताऱ्याला 1 महिन्याचे स्मार्ट मीटरचे बिल 30,000 रुपयाचा झटका. त्यांच्या घरासमोर महावितरण अधिकारी मुलाखतीत 1493 युनिटचे विचारणा. स्थानिक नागरिकांचे मत काय? कोणत्या पोस्टवर आहे सर आपण? मी कनिष्ठ अभियंता भूषणगाव मंगलादेवी. तरी तसा किती आलं रे बाबा? एरिया समोर कोण आहे? बाबाजी तुमचा आहे का? या तुम्ही. किती आलं बिल तुम्हाला? परिवारात किती लोक आहे तुम्ही? 2 लोक. बाकी कुठं कुठं कोणाला वगैरे लाईन दिली का अशी कोणाला? म्हणजे भाड्यानं अर्ध्यानं यानं त्यानं नाही दिल्या. पहिले किती आलं होतं 2-4 महिन्याच्या अगोदर बिल? काही 11 भरले होते. 1100-1200 असं काही मिळालं. आलते ते. बरं, तर किती आलं होतं? 1100, 1700 आणि मग 31,000. 31,000 आलं. 31,000 हे कधी आलं? नवीन मीटरचं आहे का जुन्या मीटरचं आहे? नवीन मीटरचं. साहेब, नवीन मीटरचं 31,000 बिल कसं काय आलं? तर यांचं जून महिन्यामध्ये 1493 युनिट जळाले, बरोबर? 1493. त्याच्यामध्ये त्यांचं मीटरचं प्रत्येक महिन्याचं बायफर्केशन करून त्यांना 8,000 समथिंग ना मॅडम, 8,000 समथिंग रुपयाचं बिल दुरुस्ती करून दिलेलं आहे. आणि यांनी 5व्या महिन्यापासून, म्हणजे एप्रिलचंच बिल भरलेलं आहे, 5व्या महिन्यापासून बिल भरलेलं नाही आहे, बरोबर? आणि या संदर्भात जर पूर्ण डिटेल बिलिंगची जर माहिती पाहिजे असेल तर आपण नेरला येऊ शकता, सब डिव्हिजन ऑफिस नेरला. 14,990 की काय म्हटलं? 1493 1493 जून महिन्यामध्ये. तर त्याचं ते एका महिन्याचं बिल आहे एका का? महिन्यात. एका महिन्याचं कसं जड सांगा तुम्ही. तर तुम्ही. त्याचं मी ऐकायला आलो. त्याचं बायफर्केशन तुम्हाला करून दिलेलं आहे. त्याच्यात बिल वजा केलं वजा आहे बिल. किती केलं वजा? किती युनिटचं वजा केलं? त्याच्यासाठी एक मिनिट. ऑफिसला येऊन तुम्ही एकदा खात्री करून नाही घ्या सर, तुम्हाला. ऑफिसला म्हणजे आता ऑन द स्पॉट करा ना तुम्ही. एवढे लोक नाही, आता ऑन द ते स्पॉट केलं ना, करायला आहे. तुम्ही ऑफिसला केलं ना. चक्रा मारून ते काय करणार आहे ते सर? केलं ना, ते दुरुस्त केलं. बारसकर साहेब, 8,000 रुपये ते दुरुस्त आपल्या केलं. पीसीवर राहते. तुम्हाला एकूण एक सगळ्या गोष्टी माहित पडतील त्या पीसीवर. नाही पण हे तुम्ही लागेल तर आमच्यासोबत चालू शकता. इलेक्ट्रिशियन यावं साहेब. तरी गावातनी आता एवढं कधीतरी कोणाचं तरी किती काही उपकरण असं यांची येतं, तरी एका महिन्याचं एवढं बिल येऊ शकते का सांगा बरं? एका महिन्याचं कोणाचं? ते फ्रीज आहे यांच्याकडे, हीटर आहे, गिझर आहे, सर्व आहे या बुडाबुडीच्या इकडे. 2च मेंबर आहे, सर्व फॅसिलिटी आहे, एसी पासून आहे, तरी एवढं बिल येते का साहेब? हो, नाही तुम्ही एक काम करा. हा. आपल्या मीटरमध्ये जेवढं जळालेलं आहे हा. त्या हिशोबानं आता म्हणजे बारसकर साहेब 2 मिनिटं आहे. हो. त्या हिशोबानं हा. मीटरनं कंझ्युम केलेलं आहे, हा. त्यानुसार बिल आलेलं आहे. हा. आणि जून महिन्यात जे तुम्हाला बिल आलेलं आहे त्याचं पण बायफर्केशन करून बिल दुरुस्ती करून देण्यात आलेली आहे. हा. आणि 5व्या महिन्यापासून सदर ग्राहकांनी बिल न भरल्यामुळे सदर ग्राहकाचं एवढं बिल वाढलेलं आहे, बरोबर? तरी या संदर्भात आपल्याला अजून जर काही डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपण नेर सब डिव्हिजन ऑफिस इथे यावे. आपल्याला एकूण एक माहिती देण्यात येईल आणि व्यवस्थितरित्या देण्यात येईल. सर माहिती पण तुम्ही एका महिन्याचं आलेलं रीडिंग सांगा अगोदरचे. काही हरकत नाही मला म्हणायला. बारसकर साहेब, तुम्ही नेरला या, तुम्हाला सगळी नाही ना detail सर, माहिती नेरचं नाही, माझ्या ऑनलाईन न्यूज आहे, लाईव्ह न्यूज आहे सर. माझं काही म्हणजे कोर्टाचं मॅटर नाही आहे माझं वालं ना. बघायचं म्हणजे तात्पर्य म्हणजे सविस्तर जनतेला एक माहिती द्यायसाठी कोणाला अन्याय झाला नाही पाहिजे. एक मिनिट तुम्हाला विचारतो, नंतर लागन तर. त्यांनी 10व्या महिन्यात, मागच्या वर्षी 10व्या महिन्यात भरलं, नंतर 12व्या महिन्यात भरलं, म्हणजे मधात 1 महिना सुटला. हा. नंतर फेब्रुवारीत भरलं. म्हणजे तिथपर्यंत नील झालेला आहे ना सर? हा. मधात सुटले ना बिल. हा. किती बिल भरले नाही ना मधातले. अच्छा, नंतर एक मिनिट बाबाजी सांगतो. नंतर 5व्या महिन्यात भरलं, म्हणजे मार्च आणि एप्रिलचं बिल भरलं नाही. मार्च एप्रिल हा. ते बिल किती आलेलं होतं? एक मिनिट थांबा तुम्ही फक्त. मेचं भरलं, मग नंतर मे नंतर आता बिल भरलेलं नाहीये. ठीक आहे. हो. आता याच्यात सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तिथे येऊन सविस्तर मला एका महिन्याचं रिडिंग पाहिजे आहे सर तुमचं. ते तुम्ही सांगत नाही, एक्झॅक्ट सांगा ना आता ते की रिडिंग किती आलं एका महिन्याचं सर? सांगितलं ना साहेबांनी तुम्हाला. किती सांगितलं? ते सांगितलं ना बिल. ते 1400 किती 90 युनिट एका महिन्याचं जळेल का सर ते? त्याच्यातलं बायफर्केशन केलं, बिल दुरुस्ती केली. हा. अजून जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर माहिती नाही आम्हाला, कमी करून पाहिजे हो त्याचं वालं. त्या व्यक्तीची
कोणाची हैसियत नाही आहे आणि कोणाचीच गावात नाही एवढं बिल भरायची हैसियत नाही. जवळजवळ 4-4 मजली जरी असेल तरी नाही भरू शकत ना ते. आणि एवढ्याला मिल कोणाला तेवढा महिन्याचा पगार बी नाही आहे या गावामध्ये, समजून चला. नाही का? 344 तुमच्याच घरी आहे, वापरही तुम्हीच करत आहे. बरोबर आहे, 000. करेक्ट. हेच मला उत्तर पाहिजे होतं. आता तुमचा स्थायी स्टॉप किती जणांचा आहे? आम्ही सगळे नाही, आजचा स्टॉप नाही, यवतमाळ जिल्ह्याचा सांगा, तेवढं नाही माहिती आम्हाला. अंदाजी सांगा. आहे ना लाखो रुपये. एक व्यक्ती असा आहे का तुमच्या याच्यातला दारू पिऊन तुल्ल राहते, त्याला तुम्ही थोडी दारू पिऊ, म्हणजे खराब आहे तो व्यक्ती. एक माहिती नको. विषयाशी निगडीत आहे सर. आम्ही पण व्हिडिओ करताय. हो हो, विषयाशी निगडीत आहे, कारण तो संबंधित माझ्यापाशी व्हिडिओ आहेत. एक्सक्यूज मी, मी काय म्हणताय, तुम्ही या विषयावर बोला ना. तुम्ही अवांतर नका बोलू ना. अवा एक्सक्यूज मी सर, एक शब्द. त्याचा व्हिडिओ तुमचावाला एक कर्मचारी दारू पिऊन तुल्ल आहे, तो व्हिडिओ माझ्यापाशी आहे. म्हणजे असं जर मनुष्य जर करत असेल, समजून चला, मनुष्य जर करत असेल तर मीटर आहे ते खराब आहे, फॉल्टी आहे, असू शकते. लाखातून एक समजा, लाखातून एक व्हिडिओ जसा मी घेत आहे तशी तुम्ही घेत आहे. बरं, परंतु की आता जे चालू आहे त्याच्यावर बोला. बिलकुल मी त्यावरच येतो. फक्त फॉर एक्झाम्पल देऊन समजा, मला एकच म्हणायचं आहे साहेब, मीटर फॉल्टी हो बोलतो सर, मीटर काही ना काही पर्सेंटेज मध्ये मीटर फॉल्टी आहे. लाखो मीटर बनतात, लाखो मधून एक तरी मीटर समजून चला साहेब. बारसकर साहेब 2 मिनिटं. आता मी सबीरला फोन लावला, ते तुम्हाला एकूण एक डिटेल समजून सांगणार. बरं. चव्हाण सर, चव्हाण सर ऐकून तुम्ही ऐकून हा, चव्हाण सर, हा बारसकर साहेब पत्रकार आहे इथं, ते त्यांना समजून सांगा व्यवस्थित. नेहमीच चव्हाण सरले फोन लावते. हा, बोला साहेब. हॅलो, नेहमीच ते हा बोला साहेब. यांचं बिल आहे ना हा. नारायण एक सेकंड. 2 मिनिटं ऐका फक्त सगळेजण. हा. यांचं बिल आहे ना मीटर चेंज झालेलं आहे. फेब्रुवारी 2026 ला नवीन मीटर लागण्यात आले तिथे हा जागेवर. हा तर ते जेव्हा नवीन मीटर लागलं होतं तर हा. त्यावेळेस त्यांची जी रिडिंग गेली होती हा. ती फेब्रुवारीच्या नंतर जी असते, हा. तर नवीन मीटर नंतर काही दिवस रिडिंग जात नाही, म्हणून ते हा. वन टाइम त्यांना जून 2026 ला 1493 युनिटचं बिल आलं होतं, वन टाइम बिल. वन टाइम. हो, हे किती महिन्याचं आलं सर? 1400. सर ऐकून घ्या. हा, 1493 युनिटचं जे बिल आलं होतं त्यांना, हा हे बिल समजा आपण म्हणू शकतो नवीन मीटर जेव्हापासून लागला, नवीन मीटर जेव्हा लागला तो फेब्रुवारी 2026, बरोबर आहे. हो, हो. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 महिन्याचं बिल हे त्यांना तिथं दिसत होतं हा. आपल्याला, जे बिल दिसत होतं. हा. आता हे बिल चुकीचं होतं, कारण वन टाइम बिल आलं होतं यांना. हा 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 वन टाइम बिल आल्यामुळे यांनी आपण स्पॉट इन्स्पेक्शन मागवला, म्हणजे लाईन स्टाफनी, आणि बिल दुरुस्ती करायला टाकली ही केस. हा बिल दुरुस्ती करायला टाकल्यानंतर ते बिल बायफर्केट करण्यात आलं जेव्हापासून मीटर लावला होता. हा हा फेब्रुवारी 2026 पासून ती केस आपण बायफर्केट केली. टोटल हा. त्यांना 8,134 रुपये त्यांचे बिलामध्ये कमी झालेले जून मध्ये, कमी केले मग जुलैच्या बिल, जूनच्या बिलामध्ये हा हा जे दिसत आहे तिथे हा. झालेले. हा. आणि 8,000 कमी झाल्यानंतर उरलेले जे बिल आहे ते त्यांना भरायचं होतं. हा हा त्याच्यानंतर त्यांना 270 युनिटचं बिल आलेलं आहे जुलै महिन्यामध्ये, आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 106 युनिटचं बिल आलेलं आहे. हा. आता याप्रमाणे केस अशी दिसून राहिली. तर मला म्हणायचं आहे का हायेस्ट बिल एका महिन्याचं किती आलेलं आहे, रिडिंग किती जाळलेले आहे त्यांनी? एकाचीच तक्रार आता एका महिन्याचं, 1 मिनिट आता हो, एका महिन्याचं सांगा मला. हा. म्हणजे एकटंच जो जास्ती हायेस्ट महिन्याचं रिडिंग आहे ते सांगा सर तेव्हा तुम्ही. हो 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 हो. खूप त्रास आहे मॅडम आम्हाला इथं. बाकीच्या कर्मचारी आहेत, त्रास आहे म्हटलं. डेअरिंग आता यांचं जे बिल आहे हा ते 5 महिन्यामध्ये जे बायफर्केट केली केस, 300 350 युनिट एका महिन्यामध्ये फिरवले. हा हा बरोबर आहे. हा. म्हणजे जेव्हापासून मीटर चेंज झाला असं दिसत आहे की 350 युनिट एका महिन्यामध्ये फिरवलेले दिसून राहिले, आणि नवीन मीटर नुसार 350 युनिट प्रमाणे त्यांना बिल देण्यात आलेला बिल दुरुस्तीनंतर. हा 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 पण हायेस्ट बिल हायेस्ट सांगत नाही आहे साहेब तुम्ही. हायेस्ट किती एका महिन्याचं त्यांना बिल जे आलेलं आहे ते हायेस्ट रीडिंग सांगा ना तुम्ही मला. हायेस्ट रेटिंग एका महिन्याची. हा, एकाच महिन्याचा आलेला आहे ना त्याचा. त्याच्या अगोदरचे ऍड तर होणारच आहे, त्याच्यात जुन्या विचारत नाही आहे. महिन्यामध्ये ना, एक मिनिट तुम्हाला हा, सांगतो. 1400 आलं म्हणता ना, 1490 युनिट जाईल का एका महिन्यात? हा, 1490 युनिट जडले होते. तिथे रिडिंग होती त्यांची. हा. एक मिनिट, त्यांचं ती बिल ओपन करून आलो मी. हा तिथं त्यांची बिल ओपन होऊ द्या माझं. हा, तिथं त्यांची रिडिंग होती 1783. हा हा
फोन लावला त्यावेळेस हा आपण फोन म्हणजे जून 2026 मध्ये जेव्हा त्यांना बिल गेलं highest मध्ये, highest rating मध्ये 1783 तिथे हा त्या बिलावर, आणि 1490 युनिटचं बिल त्यांना देण्यात आलं होतं. 1400 युनिटचं 1 मंथ आहे ना ते अगदी 1 मंथचं बिल. 1 मंथचं येऊ कसं शकेल सांगा तुम्ही. आता यांच्याकडे फ्रीज नाही, हिटर आहे का यांच्या इथं? फ्रीज आहे का, हिटर आहे का? हा पब्लिकला हे पब्लिक बोलत आहे आणि पाहत आहे का हो? आहे का याच्या इथं फ्रीज आहे का या 2 बुडाबुडीच्या इथं? किंवा त्यांनी गावातनी विकली सर नाही आहे. 1490 युनिट म्हणता तुम्ही तरी सांगा ना. आहे ना, ठीक आहे, मी बातमीवर आहे, कॉलिंगवर आहे तुमच्यावाल्या. कॉल बरोबर उत्तर दिलं नाही त्याबद्दल तुमचा मी कॉल तुमच्या क्लाइंटकडे देण्यात येत आहे. हे मला योग्य उत्तर वाटत नाही. कारण का 1400 गावामध्ये पहिले समजून सांगितलं मी. सर आता मी प्रत्यक्ष येईन, काय माझी बातमी आहे, न्यूज फुल होऊन राहिली आहे. 10 मिनिट झाले कंटिन्यू कॉलवर आहे मी, माझ्यावाल्या व्हिडिओ कॉलर आहे. त्यामुळे तुमच्या संग आता प्रत्यक्ष तुमचेवाले जे पाठवलेले आहे त्यांना ते हे करायला लावा. कारण मला तरी वाटत नाही हे पुरा वाटते का तुम्हाला यांचं वालं 1400 युनिट जळायला पाहिजे ना. एका महिन्याचे किती आलेले आहे जायला त्या मीटरचं हे? मला काही न्याय नाही द्यायचा आहे मला इथं हे लोकांपर्यंत. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? जास्त आलं बिल या कंपनी अंदर घरात चाललो यायची म्हणे बा, 4-5 कंपनी आहे म्हणे. काय मत आहे बाजी तुमचं वालं? अजून काय मत आहे इलेक्ट्रिशियन वाले तुम्ही? काय त्याच्या घरी काहीच नाही ना. काहीच नाही, म्हणजेच मीटर खराब आहे त्यामुळे तुम्हाला मान्य करावं लागेल. ही मीटर फॉल्टी आहे मेन सर. तुम्ही आता मीटर फॉल्टी आहे आणि मी सुद्धा इलेक्ट्रिशियनमध्ये मिटकॉनमध्ये हे केलेलं आहे, कोर्स केलेला आहे. मिटकॉन MIT शिवन, मिटकॉन पुणे आणि वाइंडरसुद्धा आहे, प्लस नॅशनल एकता रिपोर्टरचा संपादक आहे. मला तर मान्य नाही, यांना तर नाही. तुम्हाला मान्य आहे ही तर तुमचीवाली योग्यता आहे की अयोग्यता आहे तुम्ही ठरवा सर. तुमचं जे आलेलं आहे जून महिन्याचं त्याची बिल दुरुस्ती त्यांनी करून दिलेली आहे. बिल बरोबर? दुरुस्ती आणि अजून जर तुमच्या मनामध्ये संभ्रम असन तर आपण त्याच्या सिरीज मध्ये एक मीटर लावू. जुना मीटर लावू. हा सांगत होता तुम्ही. वेलकम. माझं तेच म्हणायचं आहे का लाखो तेच उदाहरण दिलं सर तुम्ही. थोडेसे माझ्यावर म्हटलं की एक व्यक्ती खराब म्हणजे ते सर्व व्यक्ती तुमचे सर्व मीटर खराब नाही आहे म्हणत मी. 2 मिनिट आहे, मी पर्याय सांगू हा, राहिलो. सिरीज मध्ये मीटर लावू, हा 2 दिवस ठेवू. हे मीटर किती 2 दिवस, जळते? 5 दिवस. 5 दिवस पहा ठेवू. तुमच्या विचारात. ठीक आहे ठीक आहे. आणि हे मीटर किती जळते आणि हे किती जळते? त्यानं कॉमन बिल द्या तुम्ही. Yes, correct. आणि याच्यात जर काही तफावत असेल हा तर आपण त्याच्यानुसार करू. त्याच्यानुसार आपण ते रिपोर्टिंग करू वर. आणि याच्यात जर काही तफावत नसेल हा. तर जे बिल आलेलं आहे ते आपल्याला भरावं लागेल. ओके ओके नो प्रॉब्लेम नो ठीक आहे. प्रॉब्लेम. यांनी जरा मार्ग महत्वाचा मध्यस्थी करून काढलेला आहे. त्यांनी सांगितलं की दुसरं पॅरेलाल मीटर इथे लावायचं आहे आणि पॅरेलाल मीटर लावून त्याचं पडसाद दुसऱ्या बिलावर घेणार आहे आणि त्यानुसार ते बिल देणार आहे. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज तर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, मुख्य संपादक लक्ष्मण वानखडे.